हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज मी बनवत आहे ब्रेड पकोडा. याला तुम्ही ब्रेडचं पॅटीसही म्हणू शकता. मग पॅटीसची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, जिरी मोहरी घातली आणि लसूण, मिरची, अद्रक ह्याचं मी बारीक असं ठेचा बनवून घेतला होता. तोही याच्यामध्ये छान असा भाजून घेतला आणि बारीक बारीक चिरलेली कांद्याची पातही घातली, तिलाही छान भाजून घेतलं. आणि कांद्याच्या पातीऐवजी तुम्ही कांदाही वापरू शकता. कांद्याची पात ही छान भाजून झाली, मग त्याच्यामध्ये घातले मटार आणि मटार तेलामध्ये घातले की ते उडतात, म्हणून त्याला झाकून शिजवलं आणि 10 ते 15 सेकंद झाकून ठेवलं. मग त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि ह्याला छान असं मिक्स करून घेतलं. आणि मी बटाटे अगोदरच उकडून घेतले होते, तेही हातानेच असे छान असे मॅश करून याच्यामध्ये घालून घेतले. आणि ब्रेड पकोडा आपण बाहेर जाऊन खातो तर आपल्याला मनामध्ये येतं की हे तेल कसं असेल आणि बाहेर ठेल्यावर जे पदार्थ मिळतात त्यासाठी ते बनवण्यासाठी वापरलेलं तेल हे अतिशय लो क्वालिटीचं असतं असं ऐकण्यात तरी आहे. खरं त्यांनाच माहिती. पण आपण जर हे असे पदार्थ घरी बनवले तर आपली मुलंही खाऊ शकतात आणि आपल्याला त्यांना अडवावंसंही वाटणार नाही, कारण आपण जे घरामध्ये तेल वगैरे वापरतो ते आपण खूप विचार करून घेतलेलं असतं आणि ते आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरत असतो आपण. मग त्याचं आपण थोडंसं तेल जास्त खाल्लं तर काही फरक पडणार नाही. म्हणून मी ब्रेड पकोडा असे पदार्थ मुलंही खातील यासाठी मी घरीच बनवते आणि आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी म्हटलं. आणि मी एक ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे आणि त्याच्यामधले 2 स्लाईस घेतले, त्याला मधून कट केलं आणि एक स्लाईस घेतली हातामध्ये. त्याच्यावर जे आपण बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे ती छान अशी भरपूर लावून घेतली, जी अशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि वरची दुसरी स्लाईडही याच्यामध्ये लावून घेतली आणि छान असं पॅक करा, नाहीतर मटार वगैरे आहेत ते बाहेर येतात. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि बेसनही भिजवायला घेतलं आणि बेसनामध्ये थोडासा ओवा, खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. छान असं बॅटर तयार होते तोपर्यंत मला एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची आहे. आता लवकरच संक्रांती येत आहे आणि मी असं ठरवलं आहे, रोज एका नवीन व्हिडिओसोबत एक नवीन उखाणही तुम्हाला ऐकायला भेटणार आहे ना गंमत? आणि बेसनचं बॅटरही तयार झालं आणि ब्रेडचे जे पॅटीस बनवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून दिले आणि छान असे तळून घेतले आणि आपले तयार झाले ब्रेडचे पॅटीस, ब्रेड पकोडा. तुम्हाला जे आवडेल ते. आणि तुम्ही हे पॅटीस केचपसोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, कशासोबतही टेस्टी लागतात, खूप छान लागतात. आणि आता ऐकूया उखाणा. आजचा उखाणा आहे मातृत्वाला साजेसा. तर ऐकूया का? नवमातृत्वाचा साज मिरवते विणते नवी नाती. नवमातृत्वाचा साज मिरवते विणते नवी नाती. नवीन जगातील नवीन पाऊल ओंकारचा हात हाती. बाय.